कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या बेकायदेशीर सावकारी त्रासाला कंटाळून केडगाव येथील एका कुटुंबानं आता आत्महत्येचा इशारा दिलाय. विशाल मारुती निमसे आणि त्यांच्या पत्नीनं या अन्यायाविरोधात रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून लढा पुकारला असून 4 फेब्रुवारीला नगर तालुका सहकारी संस्था उपनिबंधक शुभांगी गोंड यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. विशाल निमसे यांनी 21 जानेवारी 2024 रोजी प्रमोद सुरेकर यांच्या मध्यस्थीनं पोलीस कर्मचारी देविदास रामदास शेंडे यांच्याकडून व्याजानं 5 लाख रुपये घेतले होते. तर या बदल्यात निमसे यांनी दरमहा 30 ते 35 हजार रुपये याप्रमाणे 9 महिने नियमित व्याज दिलं. मात्र आर्थिक अडचणीमुळे सलग 2 महिने व्याज देता आलं नाही. याचा फायदा घेत शेंडे यांनी निमसे यांचं राहतं घर संतोष शेंडे यांच्या नावावर करून घेतलं, असा आरोप निमसे यांनी केलाय. मी त्यावेळेस तिला मारहाण केली, मी तिथंच होते आणि त्याच्या बायकोने काय केलं, तिचे केस धरली आणि असे गेटवर आपटलं, सगळं रक्तगंबाळ झाली. त्यावेळेस तिला मी म्हटलं, तू डायरेक्ट पोलीस स्टेशनला जा, FIR नोंद कर. तर तिथं तिची FIR नोंद नाही केली, NC नोंद केली. तिथून ती सिव्हिलला गेली. सिव्हिलला जाऊन तिथं तिचे रिपोर्टसुद्धा तिला दिलेली नाही. मग हे चुकीचं काम करतात ना, का तर तो पोलीस आहे म्हणून. हां, पोलीस आहे, आम्ही साधारण माणसं आहेत. पोलीस फक्त काय आमचे रक्षण करायला आहेत, भक्षक नाही ना ते. वैशाली निमसे ही मंगल बरकडे यांच्या मार्फत माझ्याकडे आलेली होती. तिची जी केस होती ती अतिशय क्रिटिकल आहे, कारण एखाद्याचं घर हिरावून घेणं खूपच हे. आता ती सध्याला म्हणजे खूप अडचणीत आहे आणि तिची केस जी जर निकाल लागला इथं व्यवस्थित तिच्या बाजूने तर ठीक आहे, नाहीतर आम्ही वरतीपर्यंत जाऊ शकतो. आमचे रिपब्लिकन सेना महिला आघाडीच्या वतीने इथे निवेदन देण्यात आले होते, पण त्यांना काय कारणास्तव की त्यांनी पुढील तारखा ठेवल्या. ज्यावेळेस आमच्या रिपब्लिकन सेना महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आल्यानंतर की वैशाली निमसे आणि विशाल निमसे यांना एक पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला देविदास शेंडे यांनी यांना 5 लाख रुपये व्याजन देतो म्हणून 4.5 लाख रुपये त्यांना रोख दिले. 50,000 रुपये ऑनलाईन 4.5 लाख रुपये त्यांच्या विशाल निमसे यांच्या अकाउंटला टाकले. 50,000 रुपये व्याज कट करून घेऊन 9 महिने त्यांना पूर्णपणे 35-40 या दराने त्याला व्याज देता आले. काही कारणास्तव त्यांची परिस्थिती नसल्यामुळे त्याला व्याज देता आल्या 9 महिन्यानंतर त्यांनी स्वतःची गाडी दागिने गहाण ठेवून त्याला व्याज देण्यात आले त्या ठिकाणी. आणि काही कालानंतर परत व्याज देता नाही आलं म्हणून त्यांनी राहतं घर त्याच्या चुलत भावाच्या नावावर खरेदी खत मारून घेतलं. आज तिचे लहान मुलं आणि ती वैशाली तिचे पती आज दारोदार त्या ठिकाणी भटकत आहेत. म्हणून आमच्या रिपब्लिकन सेनेच्या सचिव मंगल बरकडे यांच्याकडे त्या वैशाली निमसे आले आणि त्यांनी आमचे शहराध्यक्ष शिंदे यांनी मिळून हे प्रकरण हाताशी धरून आज या तालुका उपनिबंधक असन, जिल्हा उपनिबंधक असन यांना निवेदन दिले. पण आज 2 महिन्यापासून निवेदन देत असताना त्या शेंडेच्या घरी तालुका उपनिबंधक त्यांचे अधिकारी आणि कोतवाली पोलीस स्टेशनमधले काही पोलीस अधिकारी यांनी त्या शेंडेच्या घरी जाऊन छापा मारला. पण त्या 2 तास त्या छाप्यामध्ये त्यांचं त्या ठिकाणी काय गौरबंगाल झालं हे आम्हाला माहिती नाही. पण ज्यावेळेस आम्ही सर्वजण या ठिकाणी चौकशी करायला होतो त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरामध्ये काही सापडलेलं नाही. म्हणून आज आम्ही परत या ठिकाणी 20 तारखेला महिला आघाडीच्या आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की 4 तारीख तुम्हाला ठेवली, आम्ही त्यांना बोलवून घेऊ. म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. 1 वाजता या ठिकाणी हिअरिंग आहे. म्हणजे हिअरिंगमध्ये काय होतं ते बघू, अन्यथा नाहीतर आम्ही सहकार आयुक्त आणि सहकार मंत्री यांना भेटून देखील ह्या गरीब माऊलीला कसं न्याय देता येईल त्या पद्धतीने रिपब्लिकन सेना या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय राहणार.
जर प्रशासनानं आम्हाला योग्य न्याय दिला नाही तर आम्ही सहकुटुंब आत्महत्या करू, असा उद्विग्न इशारा पीडित महिलेनं दिलाय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये.